शान, खिल्लार महाराष्ट्राची शान. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, आज खिल्लार महाराष्ट्राची शान या चॅनलच्या माध्यमातून आपण गेले 7 ते 8 वर्ष खूप वेगवेगळे उपक्रम केले आणि याच उपक्रमाच्या माध्यमातून आज आपण अजून एका नवीन उपक्रमाला सुरुवात केलेली आहे की ज्या माध्यमातून आपण खिल्लारचे पॉडकास्ट आपण शूटिंगला सुरुवात करत आहोत. या पॉडकास्टमध्ये आपण महाराष्ट्र कर्नाटकमधल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे, वेगवेगळ्या देशी गोवंश संगोपन करणाऱ्या प्रत्येक गोपालकाचे आपण प्रश्न या माध्यमातून सोडवणार आहोत. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून आज आपण जर तसं पाहायला गेलं तर आपल्याला शेती करत असलेला शेतकरी आणि जो शहरी भागामध्ये सिमेंट काँक्रीटच्या जंगलामध्ये राहतो तो एक साधारण गृहस्थ किंवा त्यांच्या रोजच्या कामकाजामध्ये व्यस्त असलेले बिझनेसमॅन आपण म्हणूया, तर यांना देखील आज देशी गोवंश संगोपन करण्याची ओढ लागलेली आहे. सिमेंट काँक्रीटचं जंगल म्हटलं तर तिथे देशी गोवंश संगोपन करणं ही खरं तर कौतुकाची बाब आहे. आणि याच माध्यमातून आज आपल्याला चॅनलच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल भारद्वाज, की जे देशी गोवंश संगोपन करण्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि आज आपण त्यांचे बरेचसे प्रश्न असतील किंवा काय असतील ते या खिल्लार पॉडकास्टच्या माध्यमातून आपण घेऊन पुढे जाणार आहोत. कुणाल, नमस्कार. आज चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. सर्वात पहिल्यांदा कुणाल, आम्हाला तुमचा स्वतःचा परिचय द्या. तुम्ही काय करता आणि आज या देशी गोवंश संगोपनासाठी काय करू इच्छित आहात? नमस्कार. धन्यवाद दादा, तुम्ही चॅनलवरती बोलवलं आणि मला चान्स दिला आपल्याला प्रश्न विचारायचा. आम्ही शहरात राहतो आणि लहानपणापासून देशी किंवा गायींबद्दल एक इन जनरल आम्हाला अट्रॅक्शन होतंच, म्हणजे की कसं चालतं, काय करतात, कसे असतात, दिसायला खूप छान वाटतात, बघितल्यावर बरं वाटतं. तर पण अनफॉर्च्युनेटली कधी इंटरॅक्ट करायचा वेळ नाही मिळाला, कधी जमलं नाही आम्हाला इंटरॅक्ट करायला. पण तुमच्या चॅनलने आम्हाला आमच्या मोबाईलपर्यंत पोचवल्या गायी आणि आम्ही मोबाईलवर बघू शकतो, खुश होऊ शकतो. तर त्यामुळे तुमचे धन्यवाद. आणि त्याच संदर्भात मला काही प्रश्न आहेत की आम्ही शहरामध्ये राहून कसं काय गायींचं संगोपन करू शकतो किंवा आम्ही कसे प्रयत्न करू शकतो, तर त्याच्या बाबतीत काही प्रश्न होते तुमच्यासाठी. कुणाल, खरं तर तुमचं स्वागत आहे. तुम्ही सिमेंट काँक्रीटचं जंगल शहरी भागामध्ये देशी गोवंश संगोपन करत आहात. सर्वात प्रथम मी तुमचा जो पहिला प्रश्न आहे की देशी गोवंश संगोपन करण्यासाठी जागा किती पाहिजे, तर याच्यामध्ये चॅनलवरती तुम्ही बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आज देशी गोवंश संगोपन करायला काहींनी त्यांच्या बिल्डिंगच्या पार्किंगमधली पण जागा वापरली. स्वतःची गाडी रस्त्यावर पार्क केली, पण जी पार्किंगची जागा आहे, समजे मी एक 10 बाय 15ची आपण जागा पकडूया, की त्या जागेत देखील आज लोक देशी गोवंश संगोपन करत आहे. त्यामुळे तुमच्याकडे किती जागा उपलब्ध आहे त्या जागेच्या उपलब्धतेनुसार तुम्ही 1, 2, 3, 4 देशी गोवंश संगोपनाला सुरुवात करू शकता. आणि सुरुवात करत असताना सर्वात प्रथम तुम्ही अगोदर तुमच्या गायीसाठी एकदा आणल्यानंतर तिला लागणारा चारा असेल, वैरण असेल, तो तुमच्या परिसरात कुठे कुठे उपलब्ध आहे, की आज एकदा चारा आणला की तो पुढचे 2 ते 4 दिवस जाईल. आणि त्यानंतर परत आणण्यासाठी जर कधी एखादा चाऱ्यावाल्याकडे चारा उपलब्ध नसेल तर तुम्ही कुठे गेलं पाहिजे, किंवा अजून एक दुसरा, तर हे पर्याय शोधून तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरानुसार एक गायीपासून सुरुवात करणं कधीही चांगली गोष्ट आहे कुणाल. ओके. आणि मला अजून एक विचारायचं होतं की मग आता गायी आपण समजा एक गाय पाळली, तर मग तिचं संगोपन करताना किती वेळ मला द्यावा लागू शकतो किंवा मला काय काय ॲक्टिव्हिटीज कराव्या लागू शकतात? कारण आपलं काहीतरी बिझनेस असेल तर मग त्या ॲक्टिव्हिटीज सांभाळून कसं काय करू शकतो संगोपन? याच्यामध्ये आता सर्वात पहिली गोष्ट, आज आपण स्वतःचं जॉब सांभाळून, स्वतःचा बिझनेस सांभाळून हे करणं कधीही योग्य आहे. पूर्णपणे त्याच्या ओघात त्याच्या मागं जाणं हे योग्य नाही. कारण त्याला लागणारा खर्च आहे किंवा त्याचा थोडाफार काही गोष्टींसाठी आपल्याला जो एक्सपेन्स खर्च करावा लागणार, त्याच्यासाठी आपली आर्थिक तयारी असणं देखील गरजेचं आहे. तर याच्यामध्ये सर्वात प्रथम जर आपण म्हणलं तर तुम्हाला तुमच्या घरातला सगळ्यात सुरुवातीचा तुम्ही उठल्यानंतरचा काही वेळ, समजा तुम्ही सकाळी 7 वाजता उठताय तर कदाचित 6 वाजता उठावं लागेल. 1 तास तिथं तुम्हाला त्या गोठ्यातलं थोडंसं शेण असेल, गोमूत्र असेल, ही साफसफाई. आणि प्रत्येक गोवंशाला जसं तुम्ही म्हणले की जागा किती पाहिजे, तर एक गोवंश असला तर त्याला कमीत कमी 2 जागा पाहिजे, की समजा रात्रभर ती गोठ्यामध्ये थांबली आणि गोठ्याच्या नंतर दिवस सूर्य उजडल्यानंतर
ती दुसऱ्या जागेवर बांधण्यासाठी, की जेणेकरून उन्हात असेल, थोडा वेळ कवळ्या उन्हात असेल 11-12 वाजेपर्यंत, तोपर्यंत जी गोठ्यातली आतली जागा आहे, तर ती सुकत असते, ती स्वच्छ होत असते, साफ होत असते. तर या माध्यमातून तुम्ही 2 जागा असणं गरजेचं आहे. सकाळची सर्वात पहिला वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबाने, तुमच्या मुलांनी त्या गायीसोबत 1 तास तिची सेवा केली, तिला गोंजारलं, शेण साफ केलं, गोमूत्र हे ते, तिला चारा टाकला, वैरण टाकली, तिची जागेची सोडबाण केली. तर हा सकाळचा वेळ एकदा तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यावेळेस पाणी पाजणं असेल आणि त्यानंतर परत एकदा दुपार आणि संध्याकाळ. जर तुम्ही गाय सांभाळत असाल, तर त्यावेळेस तुम्हाला कमी वेळ देता येणार फक्त तिच्या ज्या जेवणाच्या किंवा चारा देण्याची किंवा पाणी पिण्याची जी वेळ आहे, ती वेळ तुम्हाला बंधनकारक आहे पाळणं. त्याच्या व्यतिरिक्तच्या वेळात तुम्ही तिला तिच्याजवळ असणं गरजेचं नाही. ॲक्चुअली ती तुमच्या रोज ऑफिसला जाण्या-येण्याच्या टाईमला तुमच्या गाडीच्या आवाजाने ती तुम्हाला रिस्पॉन्स देईल, की आज माझे जे मालक आहेत ते घरी आलेत. ती तुमच्या गाडीचा आवाज ओळखेल. त्यामुळं एक गोवंश सांभाळताना तुम्हाला सकाळचा थोडा 1 तास वेळ, संध्याकाळी कदाचित आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हटलं, तुम्ही विचारताय की किती वेळ दिला पाहिजे? एखाद्या दिवशी तुम्ही कामावरून जर घरी आला, घरी आल्यानंतर तुम्ही थकलेले असाल. तुम्ही काय प्रत्येकजण थकलेला असतो त्याच्या दिवसभराच्या कामाच्या व्यापातून. कधी-कधी त्याला काही कामकाजाचं टेन्शन देखील असतं. पण तुम्ही घरी आल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये, तुमच्या घराच्या अंगणात जर देशी गोवंश असेल, तर तुमचा हा दिवसभराचा थकवा कुठे दूर होईल या म्हणजे हे तुम्हाला कळणार पण नाही. काही उदाहरण असं पण आहे, तुम्ही कदाचित घरी येत असताना कदाचित घरी फोन करत असाल, "आज मला भूक खूप लागली आहे, जेवण लवकर रेडी करा." कदाचित हे सांगून तुम्ही घरी याल, घरातल्यांनी तुमच्यासाठी ताट रेडी केलेलं असेल, पण त्यावेळेस तुम्ही गोठ्यामध्ये 5 मिनिटं गाईला बघून मग घरात जाऊ कदाचित असं म्हणत असाल. तर 5 मिनिटं गोठ्यात वेळ देण्याच्या ऐवजी कदाचित तिथं तास, सव्वा तास तुम्ही जाऊन बसाल. घरातले म्हणाल, "अरे तुला भूक लागली होती." तर कदाचित तुमची भूक तिथं एक शांत झालेली असेल आणि 1-1.5 तासांनी तुम्ही कदाचित घरात जाल. तर तुमचं कामकाज सांभाळून तुम्ही तुमच्या गायीला, तुमच्या देशी गायीला सांभाळण्यासाठी वेळ नक्कीच देऊ शकता. हे वेळेचं त्यातलं गणित मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. ओके. आता मला अजून एक प्रश्न असा आहे, की जर का आपण पूर्ण गोठा लावायचा प्लॅन केला, तर ऑटोमेटेड काही गोष्टी असतात. मी एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं, की त्याच्यात ऑटोमॅटिक पाणी गायींना देण्यासाठी एक सिस्टम असते. तर त्या सगळ्या सिस्टमला तुम्ही मला सपोर्ट करू शकता का? येस, नक्कीच कुणाल. आता खरं पाहायला गेलं तर आपण 2025 मध्ये जगत असताना आपण कोणत्या नवीन टेक्नॉलॉजी आल्यात, की ज्याचा सहाय्य घेऊन, ज्याचा आधार घेऊन आपण काय सोप्या रीतीने करू शकतो. आता बरेचसे गोठे आपण चॅनलवरती मुलाखत जी पाहिलेली म्हणताय, ती मयूर काळोखे तळेगाव दाभाडेमधले आहेत. त्यांचा गोठा एवढा सुसज्ज आहे, की जिथं त्यांनी सीसीटीव्ही बसवलाय. त्याचबरोबर गायींना पिण्यासाठी पाण्याचे बाऊल आहेत. म्हणजे आज तसं पाहायला गेलं तर मगाशी मी तुम्हाला म्हणलं तर गायीच्या जेवणाच्या, वैरणीच्या, चाऱ्याच्या त्याचबरोबर पाण्याची वेळ तुम्हाला सांभाळणं गरजेचं आहे. तर पाण्याचं पण तुम्ही ह्याच्यातून टाईम तुमचा सेव्ह होऊ शकतो. ते एक बाऊल असं आहे, की ज्याच्यामध्ये गाय जेव्हा येईल तेव्हा ते तिचं तोंड त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्या नळाचा हे चालू होतो आणि पाणी त्याच्यामध्ये साठायला चालू होतं. त्यामुळे तिला हवंय तेवढं फ्रेश पाणी त्याच्यामध्ये मिळत असतं. ही एक टेक्नॉलॉजी आहे. कधी जर आपल्याला खरं तर देशी गोवंशाला कुठल्याही प्रकारची अडचण खरं येत नाही. म्हणजे दवाखाना असेल किंवा काय असेल, तरी पण तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये आज सीसीटीव्ही बसवून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या आधारावर रेग्युलर दिवसातनं जसं वेळ मिळेल, आज आपण तसं पाहायला गेलं तर टेक्नॉलॉजीमध्ये मोबाईलचा वापर खूप करतो. एक 5 मिनिटं आपण दिवसातले आपल्या कामकाजातले सीसीटीव्ही चेक करू. आपली गाय व्यवस्थित आहे का? काही अडचणी कधी-कधी गायीला वासरू होत असताना 9व्या महिन्यात तिचा वेळ किती जवळ आली येण्याची किंवा वासरू होण्याची, तर ती सीसीटीव्हीमध्ये चेक करू शकता. त्या दरम्यान तुम्ही घरी नसाल तर घरातले तुमचे मंडळी असतील, आई-वडील असतील, तुमचे इतर सहकारी असतील, तर त्यांना सूचना देऊ शकता, की थोडंसं गोठ्यात काही अडचण दिसते, थोडंसं जाऊन बघा. तर ह्या टेक्नॉलॉजींचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता, की ज्याच्यामध्ये सीसीटीव्ही आणि पाण्याचे जे ऑटोमॅटिक बाऊल आहेत, त्याचा वापर तुम्ही करू शकता. ओके. आता मला अजून एक विचारायचं होतं, की आता मी शहरात राहतो. माझ्या एका ओळखीच्यांकडे पण गायी आहे आणि तुम्ही म्हटलात तसंच त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये ती गाय त्यांनी तिथं सांभाळायला घेतलेली आहे. तर असं होतं, की काही आता वसूबारस असेल, तर आजूबाजूचे सगळे गाय आहे, तर मग त्याला काहीतरी ती गाईला खायला देणार वगैरे. तर काय खायला दिलं पाहिजे आणि काय नाही दिलं पाहिजे? म्हणजे बाहेरचे आले पोळी घेऊन, भात घेऊन, तर तो दिला पाहिजे का किंवा कसं काय? आता खाण्याच्या ह्याच्यामध्ये थोडंसं आपण आता डॉक्टरांचा देखील सल्ला घेत असतो. तर शक्यतो शिजवलेलं अन्न आपल्या गोवंशाला शक्यतो शेतकरी देत नाही. काही जण देतात, पण शिजवलेलं अन्न शक्यतो टाळत असतो.
पण तरीही त्यातल्या त्यात दिवसातनं एखादा चपातीचा एखादी अर्धी किंवा एक चपाती किंवा काय. पण असं सणवार जसं म्हणले की वसुबारस असेल, तर त्यावेळेस शक्यतो एखादं समोर तुम्ही भांडं ठेवू शकता किंवा घमेलं ठेवू शकता, की ज्याला हे वाटतंय त्यांनी तिथं येऊन त्याच्यात ठेवावं आणि त्यांचं एक आपण येणाऱ्याला पण नाराज नाही केलं पाहिजे. तो पण एका भावनेने येत असतो. तर त्याला सांगू शकतो, की आत्ताच गायीने खाल्लंय, तुम्ही ह्याच्यात ठेवा. आपण नंतर थोडं-थोडं ते त्यांना गाईला देऊ शकतो. म्हणजे हे पण शक्यतो शिजवलेलं अन्न शक्यतो नाही देत. पण त्यातल्या त्यात थोडंसं एखादी दिवसातनं अर्धी चतकोर चपाती, एक चपाती आपण देऊ शकतो. भाकरी वगैरे या सर्व गोष्टी. ओके. आणि आता अजून मला विचारायचं होतं, की गायींना अ, अ, काही लसीकरण किंवा काय काय द्यावं लागतं का? जसं आपण बाळाला जन्म झाला, की एक 6 महिने लसी देत असतात किंवा काय त्यांना असतं व्हॅक्सिनेशन्स वगैरे? आता याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जसं सुरुवातीला तुम्हाला म्हणलं, तुम्ही एक गाय संगोपन करायला घेताय, तर त्या गायी घेण्याच्या अगोदर चाऱ्याचं नियोजन करा तुमच्या परिसरातलं. कोणाकडे तुम्हाला विकतचा चारा मिळतो, काय मिळतोय. त्याच पद्धतीने तुम्ही एक तुमचा जसं फॅमिली डॉक्टर असतो आपला, तसा एक घरगुती डॉक्टर की बाबा मी आता गाय सांभाळणार आहे. ते एक डॉक्टरांचं देखील प्रत्येक तालुक्यामध्ये, गावामध्ये एक डॉक्टरचा एरिया ठरलेला असतो. मग तुमच्या भागातले 1-2 डॉक्टरशी संपर्क करून त्यांची नोंद करून ठेवा. आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गोवंशाला सर्वात पहिल्यांदा वासरू झाल्यानंतर त्याला जंताचं औषध असेल किंवा लाळ्या खुरकत असेल, ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात. पण त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही वर्षातनं देऊ शकता त्या. ओके. आता कुठली गाय घेतली पाहिजे? म्हणजे त्याचं काय वंश जसं तुमच्या कॅलेंडरमध्ये मी एकदा बघितलं होतं, की वंशावळ असतं आणि त्याला अ, त्याचे वडील कोण, त्या गायीचे आजोबा कोण, हे सगळं माहिती असलं पाहिजे. तर कुठली गाय घ्यायला पाहिजे आणि ते कसं चूज करायचं? आता कुठली गाय घेतली पाहिजे? आता चॅनलच्या माध्यमातून सध्या बरेचसे आपले प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भारत आपला चॅनलच्या माध्यमातली माहिती पाहतो. तर गाय प्रत्येकाने निवडताना तुम्ही कुठल्या भागात राहता, त्या भागाचा कोणता देशी गोवंश आहे, तो सर्वात पहिल्यांदा तुम्ही निवडला पाहिजे. आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहता, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यतो खिलार किंवा त्या आजूबाजूला जसं तुम्ही जाल तर डांगी असेल किंवा गवळावू असेल किंवा लाल कंदार असेल, तर प्रत्येकाने सगळ्यात पहिल्यांदा मी कुठे राहतोय स्वतः, त्या भागातला, त्या मातीतला, तिथला कुठला गोवंश तिथे वर्षानुवर्षे राहत आलेला आहे. तो गोवंश तुम्ही घेणं गरजेचं आहे. आता आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण बरेचसे प्रयोग आजपर्यंत केले, की ज्याच्यामध्ये काही जणं जी म्हणजे जसं तुम्ही म्हणले, की आता माझा परिसर खिलारचा आहे, पण तिथं मी गीर आणून सांभाळतोय. काही हरकत नाही. फक्त एवढंच, की त्या केसला तुम्हाला कदाचित तिला नैसर्गिक रेतन करताना किंवा गाईला सिमेंट भरवताना किंवा ती गाभण राहण्यासाठी अडचणी येऊ शकतात. तर या अडचणी ह्या तिथल्या वातावरणाच्या असतात. त्यामुळे तिथल्या वातावरणाला तुमची कोणता गोवंश हा तिथल्या वातावरणातला हे तुम्ही निश्चित करणं गरजेचं आहे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात राहता, तर तिथे आम्ही नक्की सुचवेल, की तुम्ही खिलारची निवड करा, की ज्याच्यामध्ये खिलारमध्ये काजळी आहे, कोसा आहे, गाजरी आहे, हरण्या आहे. याच्यातलं तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये कदाचित आपण म्हणू, की काजळी, कोसा याच्यामधली एखादी शांत कालवड, की जी एक 18 ते 19-20 महिन्याची किंवा 2 दातीमधली पहिल्या वेताची तुम्ही घेऊ शकता येथे. ओके. आणि मग कुठल्या वंशवालाची घ्यायला पाहिजे किंवा वंशावळ कसा ट्रॅक होतो त्याबद्दल थोडं माहिती द्या? आता जर आपण देशी गोवंश घेत असताना आता समजा आपण खिलारची निवड करतोय, तर खिलारची निवड करत असताना आपण चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलाखत, त्यांची गाय असेल, त्याचबरोबर वळू असेल यांची दाखवलेली आहे. तर त्याच्यातनं तुम्ही चॅनलच्या माध्यमातून किंवा ज्या माध्यमातून तुम्ही एखाद्या गायीचा किंवा बैलाचे व्हिडिओ पाहिलेत, तर बाबा मला ही जास्त आवडली. प्रत्येकाची आवड-निवड वेगळी. आवड-निवडीमध्ये ज्याच्यामध्ये काजळी आहे किंवा कोसा आहे किंवा गाजरी आहे किंवा हरणे खिलार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला समजा काजळी खिलार आवडली, तर काजळी खिलारमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये कुठला प्रसिद्ध आहे? मग त्या बैलाच्या लाईनमधले सध्या कुठल्या कालवडी उपलब्ध आहेत? त्या बैलापासून कोणत्या गायी भरल्या गेल्यात? हे तुम्ही वळू मालकांना संपर्क करू शकता. वळू मालकांना संपर्क करून कोणत्या गायी भरल्यात, कुठे-कुठे कालवडी उपलब्ध आहेत, त्या कालवडींची निवड घेऊ शकता. आणि तुम्ही जो वंशावळीचा उल्लेख केला, खरं तर आपण पुढे या संदर्भात बोलणारच आहोत. खरं तर आपण आता आजपर्यंत ही सर्व वंशावळीची माहिती शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात त्याच्या घरी वहीमध्ये ठेवली. पण ती तेवढी आपल्या म्हणजे ती त्याच्यापुरतं सीमित राहिली. कधी-कधी आपण म्हणू की ती त्याच्यापुरतं पण सीमित नाही राहिली. कारण कधी-कधी वर्षोनवर्ष ती वही काळाच्या ओघात नष्ट झाली, हरवली, फाटली किंवा तिचे कागद हे झाले. त्यामुळे आता आपण एक मायक्रोचिपचा देखील संदर्भ पुढे आपण घेणारच आहोत. त्यामुळे तुम्ही सध्या
आपल्याकडे तोंडी माहिती आहे की जी आपण मालकांना विचारू शकतो की हा वळू कुठल्या वंशावळीतला आहे किंवा ह्याचे आईबाप कोण किंवा काय. तर ह्या माहितीच्या आधारावरती तुम्हाला तुम्हाला कोणता आवडतोय त्या माध्यमातून तुम्ही निवड करून त्या वळू मालकाला ठराविक तुम्ही हे करू शकता. अच्छा. मग आता मला जे व्हिडिओ आवडतील त्या व्हिडिओच्या वळू मालकांना मी कॉन्टॅक्ट करून मग गायी भरणे वगैरे ह्या गोष्टी पुढे आपण करू शकतो. पण तुम्ही जे सांगितलं वंशावळ, तर तसं गव्हर्नमेंट आपलं वंशावळ होल्ड करतं का, कसं काय, म्हणजे कोण करतं ते? कुणाल, खरं तर आपण हे वंशावळीच्या संदर्भामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला ह्याच्यावरती बरंचसं मोठं उत्तर आहे. खरं तर आपण पुढच्या भागामध्ये आपण या तुमच्या उत्तराचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. पण एक थोडक्यात सांगेल की आपण पुढच्या भागामध्ये तुम्ही हा जो वंशावळीचा प्रश्न विचारला, गव्हर्नमेंट देखील काम करतंय. पण गव्हर्नमेंट कडून आता चॅनलच्या माध्यमातून आपण गेली 7 ते 8 वर्ष ज्या पद्धतीने काम केले, म्हणजे खूप काय म्हणू आपण, चॅनलच्या टीमने खूप जीव ओतून काम केले. तर त्याला आपली गव्हर्नमेंटची जर साथ मिळाली तर आपण अजून जास्त प्रमाणात काम करू शकू. पण ज्या पद्धतीने वंशावळ नोंद झाली पाहिजे तेवढी अजून गव्हर्नमेंटकडून पण होत नाहीये. त्याचं उत्तर तुमचं आम्ही पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच घेऊया. मंडळी, आता या मुलाखतीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची एक खूप सुंदर बरेचसे प्रश्न होते. अशा प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न केला. तुमचे पण कोणते प्रश्न असतील तर आवर्जून या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्म दिलेला आहे किंवा त्याचबरोबर आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. तुम्हाला स्वतःला या स्टुडिओमध्ये खिलार कट्टा या कार्यक्रमामध्ये जर यायचं असेल तर तुम्ही देखील समोर येऊन बसू शकता. आणि पुढील भागामध्ये आपण कुणाल भारद्वाज यांनी एक जो प्रश्न विचारलाय की सरकार वंशावळीमध्ये किंवा मायक्रोचिपच्या संदर्भात जे काही काम करतंय किंवा काय पद्धतीने करतंय, तर या संदर्भातली ही पुढच्या भागातली माहिती पाहायला विसरू नका मंडळी. आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.